मंडळी, काल कल्याणमध्ये परप्रांतीय अखिलेश शुक्ला यानं देशमुख आणि कळवीकट्टे या दोन मराठी कुटुंबांना बाहेरून गुंड बोलावून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली। ती मारहाण तर निंदनीय होतीच, पण त्याहून धक्कादायक होतं त्यानं मराठी माणसांविरुद्ध ओकलेली गरळ। तुम्ही मराठी माणसं घाण आहात, तुमची लायकी नाही बिल्डिंगमध्ये राहण्याची, असं एकदम खालच्या पातळीवर जाऊन त्यानं माज दाखवला। दरम्यान घटना घडल्यानंतर तो टिटवाळा भागात कुठेतरी लपून बसला होता, पण पोलिसांनी आता त्याला अटक करून चांगलीच अद्दल घडवली आहे। तसंच ज्या सरकारी पदाचा तो सोसायटीतल्या मराठी माणसांना माज दाखवायचा, त्या पदावरून सुद्धा त्याची आता हकालपट्टी करण्याचं आश्वासन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात दिलं। दरम्यान त्या प्रकरणाचा उल्लेख करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून नेमकं कुणाच्या काळात मराठी माणूस हद्दपार होऊन कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथकडे गेला याची विरोधकांनी आत्मपरीक्षा करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले। त्यावरून नवीन वाद निर्माण झाला, पण आता ही कल्याणची एक घटना झाली। पण याआधी सुद्धा अनेकदा गुजराती, मारवाडी आणि यूपी बिहारच्या भय्ये लोकांकडून दादागिरी करण्याची प्रकरणं झाली आहेत। इतकंच काय, मग शिळफाट्याजवळील गणेश मंदिरात तर उत्तर प्रदेशातल्या 3 पुजाऱ्यांनी आपल्याच एका मराठी भगिनीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या सुद्धा केली। दरम्यान मराठी माणसाला मटण मच्छी खातो म्हणून गुजराती सोसायटीमध्ये घर नाकारणं, जॉबसाठी मराठी माणसांनी अर्ज करू नये अशी उघड मुंबईत जाहिरात देणं, यातून परप्रांतीय लोकांच्या मनात मराठी माणसांविषयी इतका द्वेष का भरलाय आणि त्यांना मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करायचंय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। आजच्या व्हिडिओत आपण महाराष्ट्राच्या मुंबईत किती मराठी माणूस शिल्लक आहे आणि उरल्या सुरल्या मराठी माणसाला मुंबई तसंच ठाण्यातूनही हद्दपार करण्याचा डाव आहे का, याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच माहिती। मंडळी, कल्याणचं एक बोलकं उदाहरण आपल्या समोर आहे, पण मी तुम्हाला या आधीच्या काही घटनांचे दाखले देतो, म्हणजे आपल्याच मुंबई ठाण्यात मराठी माणसांची काय अवस्था आहे याचा तुम्हाला अंदाज येईल। आपण आपलं अतिथी देवो भव म्हणत परराज्यातून येणाऱ्या सर्व पै पाहुण्यांचं स्वागत करायचं, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था लावून द्यायची, मात्र ते लोक आपल्या या सहृदयी स्वभावाचा फायदा उचलणार आणि इथं सगळं सेट झालं की आपल्यालाच कमीपणा दाखवणार। एकेकाळी मुंबई कुणाची अशी आरोळी आसमंतात घुमायची आणि एकच मराठीचा जयघोष व्हायचा। तेव्हा बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ मराठी माणसांसाठी सह्याद्री सारखा पाय रोवून उभा होता, पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही। मराठी मतांचं राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी मराठी माणसाकडे दुर्लक्ष केलं आणि परिणामी मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला। नाही म्हणायला राज ठाकरेंनी वेळ प्रसंगी कायम परप्रांतीयांविरुद्ध ठाम भूमिका घेत मराठी माणसाला आधार दिला, पण गेल्या 8-9 वर्षात मुंबईतला मराठी माणसाचा टक्का बेकार घसरलाय आणि हिंदी भाषिकांचा वाढलाय, तोही तब्बल 10 पटीनं। आकडेवारी ही तेच सांगते। परप्रांतीयांकडे वोट बँक म्हणून पाहिलं जात आहे। मुंबई आता मराठी भाषिकांची राहिलीच नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे। होय, हे खरं आहे। आकडेवारी ही तेच सांगते। मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय। सध्या मराठी माणसाला मुंबईत राहण्यासाठी, जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। त्यामुळे परप्रांतीयांकडून किंवा इतर लोकांकडून मराठी माणसांना त्रास दिल्याच्या अनेक घटना दररोज घडत आहेत। त्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे। गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचे मोठे उद्योग गुजरातला दिवसाढवळ्या पळवले गेले। याचे परिणाम उद्योग आणि आर्थिक गुंतवणुकीत महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातने दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला मागे टाकल्याची धक्कादायक बाब राज्याच्या 2023-24च्या आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे। असो, आता थोडं मागे जाऊन पाहूया। 2023ची घटना आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बेदाणे विक्री करणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील प्रशांत पाटील या शेतकऱ्याला स्थानिक प्रशासनाकडून त्रास देण्यात आला। त्यावेळी त्याने अशी तक्रार केली की त्याच्या आजूबाजूला परप्रांतीय लोक बिनधास्त धंदा करत होते, पण माझा शेतमाल विकण्यास मला मनाई करण्यात आली। बरं, फक्त स्थानिक प्रशासनच नाही तर परप्रांतीय फेरीवाले, रिक्षावाले सुद्धा मराठी फेरीवाले, व्यावसायिक, रिक्षा चालक आणि भूमिपुत्रांवर अरेरावी करतात असा आरोप अनेकदा झालाय। मुंबई जनसत्ता या वृत्तसंस्थेने दिलेल्या एका रिपोर्टनुसार मराठी माणसांची मुंबईतील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या दादरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांचा सुळसुळाट झालेला आहे। परप्रांतीय रोहिंग्या फेरीवाल्यांचे एक मोठं सिंडिकेट दादरमध्ये सक्रिय आहे, मात्र त्याच्यावर पालिकेकडून कारवाई होताना दिसत नाही। गरीब मराठी फेरीवाल्यांवर मात्र कारवाई होते। अगोदरच मुंबईतून बऱ्याच मराठी लोकांना रोजगार नाही,
शिकलेल्या मराठी तरुणांच्या हाताला काम नसल्यानं ते कुठे वडापावची गाडी लावतात तर कुठे रस्त्यावर भाजी किंवा अन्य वस्तू विकून गुजारा करतात. पण पालिका नेमकी अशाच मराठी फेरीवाल्यांवर कारवाई करते आणि युपी बिहार मधून आलेल्या फेरीवाल्यांना पाठीशी घालते असा आरोप अनेक स्थानिक मराठी फेरीवाले सातत्यानं करत आहेत. कोहिनूर सिनेमा, छबिलदास गल्ली, फुल मार्केट रोड, फ्लायओव्हर पुलाच्या खाली कबूतरखाना अशा भागावर परप्रांतीय फेरीवाल्यांचा कब्जा आहे. सध्या मुंबईत रिक्षा, टॅक्सी, फेरीवाले, ट्रेनमध्ये तसंच इतर ठिकाणी त्यांची फार मोठी अरेरावी दिसून येते. मुजोर फेरीवाल्यांकडून काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना मारहाण झाली आहे. उघड्यावर लघुशंका करण्यास विरोध केल्यानं कांदिवलीमध्ये एका भाजी विक्रेत्यानं पोलिसांवरही हल्ला केला होता. अशाच एका मुजोर परप्रांतीय फेरीवाल्याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे स्टाईल अद्दल घडवली. तेव्हा ते म्हणाले होते की सरकारने तर शेतकऱ्यांना वाऱ्यावरच सोडून दिलाय. स्वतः रानात धान्य फळे पिकून इथे विकायला येणाऱ्या शेतकऱ्यांवर परप्रांतीय फेरीवाले अरेरावी करणार असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी संदीप देशपांडे यांना उद्देशून म्हणालं होतं की मुंबईमध्ये सर्वांना येण्याची मुभा आहे आणि अशा पद्धतीने कायदा हातात घेणं सहन केलं जाणार नाही. आता पुढचंच उदाहरण घ्या. मुंबईतील गिरगावातील खेतवाडी येथील एका मारवाडी दुकानदाराने मराठी महिलांना तुम्ही मराठीत का बोलल्या म्हणून जाब विचारला. तसंच महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे त्यामुळे मुंबईत मारवाडीतच बोलायचं, मराठीत चालणार नाही अशी धमकी देखील दिली. त्याविषयीची तक्रार करण्यासाठी त्या महिला स्थानिक भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गेल्या, पण त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर त्या महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या मारवाडी दुकानदाराला धुतला आणि त्याच्या कृत्याचा सनसनीत जाब विचारला. त्यानंतर मराठी महिलांना अरेरावी करणाऱ्या त्या दुकानदाराने आपली चूक झाली म्हणून त्या मराठी महिलांची माफी मागितली. दरम्यान गिरगावात घडलेल्या प्रकाराची समाज माध्यमांवरून आणि टीव्ही चॅनल्सवर चर्चा झाली तेव्हा मंगलप्रभात लोढा यांनी सावध भूमिका घेत सोयीस्कर प्रतिक्रिया दिली की मुंबई ही सगळ्यांची आहे, पण सगळ्यात अगोदर मराठी माणसांची आहे. अशा प्रकारे कुणी विशिष्ट भाषेत बोलण्याची सक्ती करत असेल तर ते योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी बस इतकंच. पण त्यांच्या या कारवाईने किंवा त्या मारवाडी दुकानदाराच्या मनात भरलेला मराठी विषयीचा द्वेष याच राज्यात राहून कमी होणार आहे का? आणखी एक उदाहरण देतो. काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील एका कंपनीनं नोकर भरतीची जाहिरात काढली होती. त्यांना मुंबईतील गिरगावात नियुक्ती करायची होती, पण त्यांनी त्या जाहिरातीत आमच्या इथे मराठी माणूस नको त्यामुळे मराठी लोकांनी अर्ज करू नये असं त्या जाहिरातीत स्पष्ट लिहिलं होतं. आता याला काय म्हणायचं? महाराष्ट्रात राहून अशा जाहिराती देण्याचं बळ परप्रांतीयांना कुठून येत असावं? मग घाटकोपरमध्ये गुजराती भाषेत आमचा घाटकोपर लिहिलेला एक मोठा लोखंडी बोर्ड लावण्यात आला होता. इतकंच काय, महाराष्ट्रात इतर काही ठिकाणीही गुजरातीमध्ये लिहिलेले असे बोर्ड आढळून येतात. अन्य कुठल्या राज्यात तुम्ही असे मराठी भाषेतले बोर्ड पाहिलेत का? तुम्हीच सांगा. आता आणखी एक चर्चेतलं प्रकरण सांगतो. मुंबईमध्ये काही भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मानसाण करणाऱ्या मराठी लोकांना घरं विकण्यास तसंच भाडेतत्त्वावर फ्लॅट देण्यास बंदी घालण्यात आल्याचा निर्णय गुजराती मारवाडी लॉबीने घेतलाय. त्या निर्णयाला राजकीय नेते, पक्ष आणि स्थानिक भूमिपुत्रांनी त्याच वेळी विरोध केला नाही म्हणून महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही जागा देत नाही असं मुजोर वक्तव्य करण्याची हिंमत मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत राहणाऱ्या सचिव प्रवीण ठक्कर आणि त्याचा मुलगा निलेश ठक्कर यांनी केली. ज्यांना जागा नाकारली त्या तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेनं त्या संदर्भात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाला, पण काही तासातच त्या ठक्कर पिता पुत्राला अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आलं. त्या तृप्ती देवरुखकर यांना मुलुंडमधील एका सोसायटीत ऑफिससाठी जागा हवी होती, पण त्या मराठी असल्याचं सांगत त्यांना मानहानिकारक पद्धतीने जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताच वातावरण तापलं आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. तेव्हा प्रकरण निकालात निघलं, पण त्यानंतरही त्यांची मराठीचा द्वेष करण्याची मानसिकता निकालात निघाली असेल का हा सवाल आहे. म्हणजे मराठी माणूस सोशिक आहे, साधा बोळा आहे, त्याला धंद्याची अक्कल नाही. तो कुणी विदभर जागा घेतली तर खवळून उठत नाही. त्यामुळेच त्याच्या बापजाद्यांच्या जागांवर गगनचुंबी इमारती बांधल्या तरी तो मान वर काढत नाही, कारण त्यांची प्रगती बघून त्याच्या बुडाखाली आग लागत नाही. तो सर्वांना संगे घेऊन चालतो.
म्हणूनच मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची म्हणेपर्यंत आता परप्रांतीय गुजराती व्यावसायिकांची मजल गेलेली आहे. इथल्या परप्रांतीय लोकांना मराठी संस्कृतीबद्दल जास्त द्वेष नसला तरी तीव्र स्वरूपाची नापसंती असते. त्यामुळेच मराठी आती नहीं हिंदी में बोलो असं मगरुरीने बोलण्यापर्यंतचा उद्धटपणा त्यांच्या अंगी बोकाळलेला आहे. परप्रांतीयांच्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही गटातील लोकांमध्ये ही वृत्ती आढळते. विशेष करून उत्तर भारतातून येणाऱ्या लोकांमध्ये ही वृत्ती थोडी जास्तच आहे. कारण लोक खरंच अदबीने मराठी आती नाही हिंदी में बोलो अशी विनवणी करतात, पण उर्मटपणे बोलणारे लगेच लक्षात येतात. मुंबईचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, भूमिपुत्रांचा त्यांनी आदर केला पाहिजे. मुंबई ही कायम मराठी माणसाचीच राहील अशी कितीही मनाची समजूत घातली तरी वास्तव नजरेआड करून चालणार नाही. 2011च्या जनगणनेनुसार मुंबईत जेमतेम 35% मराठी भाषिक लोक उरलेत. तरीही 2001च्या जनगणनेच्या तुलनेत त्यांचे शहरातील प्रमाण 2.64% घसरलेलं होतं. अर्थात हे आकडे 10-12 वर्षांपूर्वीचे आहेत. आजच्या घडीला म्हणजेच 2024 साली त्यात सुधारणा नक्कीच झालेली नसेल हे खात्रीनं सांगता येईल. थोडक्यात मराठी माणसाचा मुंबईतील टक्का घसरत आहे. मराठी माणसाला खड्ड्यासारखे वेचून मुंबईमधून हद्दपार करण्याचं षडयंत्र बिनदिक्कत चालू आहे. मागे एकदा कांदिवलीत सिद्धार्थ किसन अंगुरे या मराठी युवकाला काही परप्रांतीय तरुणांनी अडवलं आणि जय श्रीरामाच्या घोषणा देण्याची जबरदस्ती केली. सिद्धार्थने घोषणा करण्यास नकार दिला म्हणून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. सिद्धार्थवर कांदिवलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करावे लागले. परप्रांतीय लोक मुंबईवर अशा असुरी पद्धतीनं आपला हक्क गाजवत असल्याचं अनेकदा दिसून आल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. मागे जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून एका परप्रांतीय तरुणाच्या सोशल मीडिया पोस्टचा दाखला दिला. त्या तरुणाने त्या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की मुंबई आधी गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग होता, त्यामुळे मुंबईतून आम्हाला तुमचा बाप सुद्धा काढू शकत नाही. हवं तर आम्हाला मुंबईतून काढायचा प्रयत्न करून बघा. आम्ही आमच्या सोसायटीमध्ये नॉनव्हेज आणायला परवानगी देऊ शकत नाही असा त्या पोस्टमध्ये उल्लेख होता. तेव्हा देखील ते प्रकरण खूप गाजलं होतं. नुकतंच महेश पवार या मराठी तरुणाला कंपनीत त्रास देणाऱ्या बिहारी नितीश कुमार नावाच्या वरिष्ठ लॉजिस्टिक मॅनेजरला ठाकरे गटाच्या नेत्यांनी धणका दिला. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आलं त्यानंतर मॅनेजर असलेल्या नितीश कुमार यांनी एक बिहारी सप्पे भारी म्हणत गेल्या 6 महिन्यापासून तो महेश पवार यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप महेश पवार यांनी केला. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण आला आणि त्यांची तब्येतही खालावली. सध्या त्या मॅनेजरलाही शिवसेना स्टाईलने समज देण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाण्याच्या विवियाना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने एका महिला रिक्षा चालकाला मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्यामुळे मारहाण केली. त्या मारहाणीनंतर मनसे आक्रमक झाली आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी जाब विचारत सुरक्षा रक्षकाला चोप दिला. सध्या मराठी माणसांना मटण मच्छी खातो म्हणून घाण म्हणणाऱ्या आणि गुंडांच्या मदतीने मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिलेत. पण मनसे नेते अविनाश जाधव यांनी असा इशारा दिलाय की विधिमंडळात निवडून गेलेले मराठी आमदार यावर काही आवाज उठवणार आहेत का, की ते पण मराठी भय्ये झालेत. आता सध्या कल्याणमधील प्रकरणानंतर मराठी वर्सेस परप्रांतीय हा वाद पुन्हा उफाळून आलाय. संजय राऊतांनी असा आरोप केलाय की मोदी, शहा आणि फडणवीसांनी मिळून मुंबई गुजराती बिल्डरांच्या घशात घालायची ठरवली आहे. असो, यावरून राजकारण तर होतच राहील, पण महाराष्ट्रात एकतरी अदानी, अंबानी, लोढा, हिरानंदानी यांच्यासारखे नामांकित उद्योजक का तयार होऊ शकले नाहीत? आणि खरंच मराठी माणूस आता मुंबई आणि ठाण्यातून हद्दपार होत चाललाय का? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.